तडीपार आणि मोकासारख्या गुन्ह्यात तुरुंगात जाऊन आलेले गुंड गुन्हेगार हे शहरात राजरोसपणे फिरत आहेत। हेच गुंड तुमच्याकडे मते मागायला येऊ शकतात, मात्र शहरातील सुज्ञ जनता हे शहर गुंडांच्या ताब्यात देणार नाही याची मला खात्री आहे। या शहराचा गेल्या 9 वर्षात खुंटलेला विकास पुन्हा गतिमान करण्याचा आमचा प्रयत्न राहील। मी स्वतः दर आठवड्यास नगरपालिकेत बसून शहरातील जनतेचे प्रश्न आणि शहरातील विकास कामे मार्गी लावणार आहे असा विश्वास जयंतराव पाटील यांनी व्यक्त केलाय। उरण शिवरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगराध्यक्ष पक्षाचे उमेदवार आनंदराव मलगुंडे यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। या प्रसंगी कचेरी चौकात आयोजित जाहीर सभेत जयंत पाटील बोलत होते। जयंत पाटील म्हणाले, परवा पालकमंत्री आपल्या शहरात येऊन गेले। ते म्हणतात, आमच्या लोकांना निवडून द्या, आम्ही या शहरातील भुयारी गटारी 24 तास पाणी रस्ते आदी विकास कामे मार्गी लावू। गेल्या 9 वर्षात तुमची सत्ता आहे, मग ही विकास कामे का केली नाहीत? या शहराच्या नाव बदलासाठी बाळासाहेब पाटील आणि उरण परिसरातील सर्व भावके आणि समाजांनी आंदोलन केले। इस्लामपूरचे ईश्वरपूर झालं, मात्र शहराच्या नावात उरणचा समावेश झाला नाही। त्यांनी जनतेची दिशाभूल करू नये अशी टीकाही त्यांनी यावेळी बोलताना केली आहे। निर्माण झाला। निवडणूक आयोगाचे आभार यासाठी आहेत की त्यांनी निवडणूक आयोगाने निर्णय घेतल्यामुळे आज किमान या निवडणुका तरी होतात। या निवडणुका स्वच्छ, चांगल्या, निर्मळ वातावरणात होतील अशी आमची अपेक्षा आहे। महेश पाटलांची 2-3 भाषणं मी ऐकली, त्यावेळी या निवडणुकीत काही गुंड उभा राहण्याची शक्यता आहे, काही तडीपार लोक उभे राहण्याची शक्यता आहे आणि या शहराला अशा लोकांचा वेगळा बसू नये ही त्यांची पहिली भूमिका आहे। आज एक पक्ष पलीकडचा सोडून इकडे आले, त्याच्या मागची सगळ्यात मोठी प्रेरणा आणि भूमिका ही आहे की हे शहर गुंडांच्या ताब्यात जाता कामा नये। मोका लागलेले, आज जाऊन आलेले राजरोसपणाने फिरायला लागले, तुमच्या दारातील मतं मागायला लागले। ज्या पद्धतीने गुन्हे झाले त्याची नोंद या शहराला आहे, ही लोक आमच्या समोरच्या बाजूला लोकांच्या मध्ये जाऊन आज मतं मागतात। सामान्य लोक काही बोलत नाहीत। उरण ईश्वरपूरच्या नगरीतल्या सामान्य माणसाच्या सद्सद्विवेक बुद्धीला माझा पूर्ण त्यांच्यावर विश्वास आहे। हे शहर गुंडांच्या ताब्यात मोक्यात आत गेलेले, बाहेर आलेले, काही वर्ष आत राहिलेले यांचा प्रभाव या शहरावर पडणार नाही याची काळजी या निवडणुकीत मतदानाच्या लोकांनी उरण ईश्वरपूरकर घेतील असा मला पहिला विश्वास आहे। खरं म्हणजे मागच्या 8-9 वर्षापूर्वी निवडणुका झाल्या,